नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महा-पी-ओ-सी-डब्ल्यू अर्थात महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ दिला जातो. यांच्यामधील महत्त्वाची अशी योजना म्हणजेच की बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भांड्यांचा संच वाटप बरोबर सेफ्टी किटचं वाटप देखील केलं जातं. या दोन्ही योजनांमध्ये अतिशय महत्त्वाचा मोठा बदल करण्यात आलेला आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून म्हणजेच की 18 जून 2025 रोजी दोन महत्त्वाचे असे जी.आर. निर्गमित करण्यात आले होते. घरगुती भांड्यांचा संच वाटप योजनेमध्ये आणि सेफ्टी किटचं वाटप योजनेमध्ये आमूलाग्र आणि मोठा बदल करण्यात आलेला होता. नेमका हाच बदल करण्यात आलेला होता. कशा प्रकारे लाभार्थ्यांना यांचा फायदा होणार आहे आपण बघणार आहोत. म्हणजेच की या जी.आर.च्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की 18 जून 2025 रोजी हा पहिला जी.आर. आपण बघणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना अत्यावश्यक भांड्यांचा जो संच दिला जातो, यामध्ये मोठ्या प्रमाणात बद्ध संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे. योजनेच्या अटी शर्तीमध्ये या योजनांचा लाभ घेण्यासाठी जे सक्रिय नोंदणी असलेले जे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून अर्ज केलेले असणं गरजेचे आहे. आणि असा अर्ज केल्यानंतर ज्या लाभार्थ्यांना इसेन्शियल किट अर्थात या भांड्यांचा संच पुरवला जाणार आहे, यांच्यामध्ये काय काय दिलं जाणार आहे? पत्र्याची पेटी 2, यांच्यामध्ये प्लास्टिकची चटई 3, धान्य साठवण व साठवण कोठी 25 किलोची कोठी राहणार आहे. यांच्यानंतर धान्य साठवणची कोठी 22 किलोची राहणार आहे. यांच्यानंतर 5 नंबर बेडशीट, यांच्यानंतर 6 नंबर चादर, 7 नंबर ब्लँकेट, 8 नंबर साखर ठेवण्यासाठीचा 1 किलोचा डब्बा, यांच्यानंतर पुढे चहा पावडर ठेवण्यासाठीचा 500 ग्रामचा डब्बा. यापुढे आपण जर पाहिलं तर वॉटर प्युरिफायर 18 लिटर कॅपॅसिटी अशा प्रकारचा हा संच या ठिकाणी केला जाणार आहे. नोंदणीकृत सक्रिय जीवन बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरवण्यासाठी इत्यादी निविदा काढली जाईल. पूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की हे भांड्यांचं संच देण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया काढण्यात आलेली होती. अशाच प्रकारची ई-निविदा प्रक्रिया राबवून लाभार्थ्यांना भांड्यांचा संच दिला जाणार आहे. यांच्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या अशा अटी शर्ती आहेत, ज्या सुद्धा जी.आर. सोबत देण्यात आलेल्या आहे. याचबरोबर बांधकाम कामगारांना जी सेफ्टी किट दिली जात आहे, ती सेफ्टी किटमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे. यांच्या संदर्भातील एक जी.आर. म्हणजेच निर्गमित करण्यात आलेला होता. 18 जून 2025 रोजीचा जी.आर. आपण या ठिकाणी बघणार आहोत. सुद्धा बांधकाम कामगारांचा अर्ज भरावा लागणार आहे. पात्र बांधकाम कामगारांना पुरवण्याच्या सुरक्षा संचांमध्ये सुरक्षा हार्नेस, बेड सेफ्टी हार्नेस, बेड सुरक्षा बूट, कानासाठी एअर प्लग, मुखपट्टी, मास्क, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट, हेल्मेट, सुरक्षा हातमोजे, सेफ्टी गॉगल, मच्छरदाणी, पाण्याची बाटली, स्टीलचा जेवणाचा डब्बा आणि सोलारवरती चालणारी टॉर्च आणि ट्रॅव्हल किट, बॅग अर्थात प्रवासी बॅग अशा प्रकारच्या बाबी या अंतर्गत समाविष्ट केल्या जाणार आहे. अशा प्रकारच्या या बाबींसाठी नोंदणीकृत बांधकाम कामगार किटची मागणी करतील अशा लाभार्थ्यांना सेफ्टी किट ही काही इसेन्शियल किट आहे, ते इसेन्शियल किटचा पुरवठा केला जाणार आहे. यापूर्वी आपण पाहिलं होतं की भांड्यांचा वाटप वगैरे केलं जात होतं. यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार दिसून आलेला होता. यांच्यामध्ये मागणी ज्यांच्यामध्ये काही समाविष्ट बाबी ॲड करण्यात होत्या, या पार्श्वभूमीवर 2 महत्त्वाचे जी.आर. निर्गमित करून राज्य शासनाच्या माध्यमातून जे बदल करण्यात आलेले होते, ते जी.आर. आपण maharashtragovernment.in या संकेतस्थळावर पाहू शकणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.